अमृताहुनी गोड विठ्ठलाची ओढ, अमृताहुनी गोड विठ्ठलाची ओढ, वारीच्या मार्गी मन म्हणे अहंकार सोड, अहंकार सोड. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. आनंद वारीत सगळ्यांचं स्वागत. खरोखर आषाढी वारीत सामील होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनी केवळ एकच भाव असतो, तो म्हणजे भक्तिभाव. ना कसला द्वेष, ना कसला मत्सर, पण असते प्रचंड आस, तीही विठ्ठल भेटीची आस. ठिकठिकाणी विसावा घेत एकजूट होऊन भारुडं गवळणी गाऊन वारकरी पंढरीची वाट आनंदमय करतात. पण न थकता दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूर गाठतात. हीच आनंदवारी आपण दररोज अनुभवतोय. अभिनेते संदीप पाठक यांच्यासोबत आज माऊलींची पालखी पोहोचली आहे प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तूंनी परिपूर्ण असलेल्या फलटणला. पाहूयात. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आनंदवारी या झी 24 तासच्या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान. बरं का मंडळी, आता आम्ही सगळे वारकरी जे आहेत हे सगळे तरडगावचा मुक्काम झाला आणि फलटणकडे निघालेले आहेत. फलटणला मोठा विमानतळाचा तो एरिया आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये राहुट्या लागलेल्या असतात. आणि आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण शहरामध्ये येणार आहे. माझ्यासोबत जी मंडळी आहेत ती आमच्या बीड जिल्ह्यातली आहेत, गेवराईची आहेत आणि लहान लहान लेकरं आहेत आणि संपूर्ण परिवार आहे. काय फॅमिली, काय आडनाव काय तुमचं? आईसाहेब परिवार. आईसाहेब परिवार. आईसाहेब परिवारची ही सगळी मंडळी आहेत. आणि इथं मला एक ताई भेटली, ताई म्हणली मला एक छान अभंग येतो, मी म्हणून दाखवू का? म्हणलं चला बसून घ्या. मस्त झाडाची सावली आहे आणि सगळे वारकरी जमलेले आहेत. छान अभंग होऊन जाऊ द्या. बरं का माऊली, असं वारीमध्ये चालता चालता तुम्हाला खूप काय काय खायला मिळतं. आणि इथे लातूरची मंडळी आहेत, त्यांनी अतिशय अप्रतिम टेस्टी असा पुलाव वारकऱ्यांसाठी बनविलेला आहे आणि आमच्या अख्ख्या टीमनी तो पोट भरून आणलेला आहे. काय उद्देश काय, म्हणजे वारीमध्ये वारकऱ्यांना ही सेवा द्यावी असं का वाटलं? ज्या कोण्या गोष्टी समाधान नाहीये, ती वारी करायची सेवा करून जे समाधान भेटतो ती कोण्याच गोष्टी समाधान नाही. एकदम आनंदी वाटते. कारण जी लोक आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत घरदार सोडून लेकराबाळाची पर्वा न करता, कुणाचीच नाही, पावसाची नाही, वाऱ्याची नाही, कशाची पर्वा न करता अन्न खायला भेटते का नाही भेटते ही सुद्धा माहीत नाही, बिमार हाव का नाही ही सुद्धा माहीत नाही, तरी पण ह्या पंढरीच्या वाटेनं हे जे विठुराय आहे हे सगळ्याचा देव आहे.
माझाच नाही, गोरगरिबापासून ते लखपत्यापर्यंतचा विठू माऊली आहे. ह्या माऊलीनं असंच सगळ्याला, शेतकऱ्याला बी आणि नोकरदाराला बी सगळ्याला भरभरून द्यायला पाहिजे. भरभरून द्यायला पाहिजे. किती वर्षापासून करताय? आणि 3 वर्ष 30 किलो साबुदाण्याचा कट्टा आणि 1 क्विंटल तांदूळ. अजून माणसाचं नियोजन म्हणजे 35 प्लेट, 3,500 प्लेटचं नियोजन. 3,500 एका दिवसाला. म्हणजे तुम्ही आजच्याच दिवशी करता का? एकच दिवस. आणि तुमचं ठरलेलं आहे, इथंच तुम्ही करता. असं काय लोकेशन चेंज करत ही मालक आहे, जिथं जागा मिळेल. ह्या घराचे मालक आहे. अच्छा, जागेचे मालक. चांगलीला नियोजन केलं वगैरे, पाणी वगैरे. तुमचं आडनाव काय? लातूरचं ही देवकते फॅमिली आहे आणि सगळे आलेत. हे पिल्लू सुद्धा आलंय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही जागा देताय त्यांना? छान वाटते, आनंद होतोय. म्हणजे अजून जेवढं करावं तेवढं कमीच आहे त्या विठ्ठलाच्या. साबुदाण्याची खिचडी, आणि हे खास आपल्या उदगीरचं आहे. उदगीरचा हा, हे उदगीरचा हा, लातूरचा हा. काय करू लाव? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. ही देवकते फॅमिली सारखे अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये जे या वारीमध्ये येतात आणि मनोभावे वारकऱ्यांना अन्नदान करतात आणि त्यांची सेवा करतात आणि त्यांच्यामध्येच पांडुरंग बघतात. मंडळी, तुम्ही इथं बघितलं, आपण फलटणला विमानतळावर आलेलो आहोत आणि सगळ्यात मोठं पालखी तळ जे आहे ते फलटणला आहे. इकडं मागं तुम्ही ट्रकची रांग बघत असाल, त्या ती आजी चढायली ट्रकमध्ये आणि ट्रकमध्ये वारकऱ्यांचा अख्खा संसार आहे. म्हणजे एवढ्या दिंड्या 300, 700, 1,500, 2,000, 3,000 वारकरी जेवतात आणि मग त्यांना जे धान्य लागतं, पिठं, मिठं, साखर, हे सगळं जे लागतं ते त्यांचा संसार जो आहे तो ट्रकमध्ये असतो. आणि आता आपण काही वारकरी इथं ट्रकमध्येच विसावले होते. त्यांना म्हणलं थांबा, आलो वर. ह्या बघा, आलो. नमस्कार. आता यांना विचारूया की यांचा दिंडी क्रमांक किती आहे, हे कुठून आलेले आहेत आणि दिंडीमध्ये किती वारकरी आहेत आणि काय काय कारण 16 ते 18 दिवसाचा सगळा किराणा जो आहे तो लागतो. त्याच्यासाठी हा ट्रक वारकऱ्यांसाठी दिंडी क्रमांकासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. नमस्कार माऊली. चला बोला, दिंडी क्रमांक. टेंभुगुरू महाराज दिंडी क्रमांक 2-3 रथाच्या पुढे 263 2/3 रथाच्या पुढे. किती आहेत टोटल संख्या? किती टोटल आमची 200 संख्या आहे. 200 संख्या. होय. सर्वसाधारण 125 महिला आणि 75 पुरुष आहेत. महिलांची संख्या जास्त आहे. महिलांची संख्या दिंडीमध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे त्या म्हणतील तसंच होत असेल. जोडीने कोण आलंय? आहेत. बर. आता मला सांगा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की एवढे वारकरी, एवढी संख्या, म्हणजे आपल्याकडं 2 पाहुणे येणार म्हणल्यावर गडबडतो आपण. काय आणायचं, हे राहिलं ते राहिलं. आणि इथं बरं का माऊली, एवढी लोक आहेत, एवढे वारकरी आहेत आणि जवळपास 20 दिवसांचा सगळा किराणा. तर काय काय लागतं, किती किती माल भरलाय, जरा आम्हाला कळू द्या. सर्वसाधारण आम्हाला 1 महिना या आधी तयारी करावी लागते. पहिल्यांदा आम्ही माणसं किती आहेत हे कन्फर्म करतो. माणसांची संख्या संपल्याशिवाय आम्हाला राशन भरता येत नाही. एकदा माणसांची संख्या फायनल झाली की मग आम्ही त्या कॅल्क्युलेशन प्रमाण की आम्ही ते राशन म्हणजे जोंधळे खरेदी करायचे, मिरच्या खरेदी करायच्या, स्वतः चटणी बनवायची, दळण आणायचं, जोंधळ्याचं पीठ आणायचं, गव्हाचं पीठ बनवायचं, डाळीचं पीठ बनवायचं. कारण मध्ये पिठलं भात करायला लागतोय धावपळीच्या याच्यामध्ये. रोज वेगवेगळे पदार्थ, रोज वेगवेगळे पदार्थ, रोज मिष्टान्न भोजन असतं. हे सगळं दळून आणायचं आणि बाकी तांदळाचे पिशव्या आम्ही ते तयार नीट केलेलंच आम्ही आणतो. बाकी एवढ्यासाठी लागणाऱ्या पत्रावळ्या, द्रोण, काय लागेल ते सर्व काही
बरं एवढ्यासाठी लागणारे तंबू, त्यांना झोपण्यासाठी खाली पांघरायला वरती टाकायला सर्व काही आम्ही 1 महिना आधी तयारी करतो. आणि म्हणजे मला असं म्हणायचंय की हे एवढं सगळं आहे आणि एवढं टेस्टी रोज वेगळं द्यायचंय. हा घरी तरी कसं आहे, सकाळचाच भात जरा फोडणीला टाकून खातो आपण. पहिलवान संध्याकाळी खातो, फोडणी भात देऊन संध्याकाळी खातोय आपण. इथं रोज आयटम वेगळा. माऊली देते ना आम्हाला, माऊली प्रसाद देते ना. मला ह्यांनी जेवणाचा आग्रह केला आणि मला कुणी वाढले माहिती का, हे जे मागं पहिलवान आहेत त्यांनी वाढले. त्याच्यामुळं मी साधारण आजगर झाला माझा, सुस्तावलो. आणि खीर आणि पुरी आणि मसाले भात आणि ती काय कुठली भाजी, पनीर का पनीर काजूगर पनीर भाजी. काजूगर पनीर भाजी. तुम्हाला काय वाटतंय, साधं सुद्धा आहे काय? अधून मधून चवीला पिठलं भात आहे, बाकी गुलाबजाम आहे आणि वरचे ठेचा खायला रोज वेगळं मिळतंय म्हणून वारी करा वाटेल. म्हणून असं नाही, वारी करायलाच पाहिजे. खायला कमी मिळून नाही, जादा मिळतो, वारी करायलाच पाहिजे. मी नेहमी म्हणतो महिलांना कसं आहे, हीच वारी अशी की आयतं मिळतं हे माहेरला आल्यावानी आहे. हो माहेरला आल्यावानी आहे. हे बायका गेलं की मुलगीने काम करायचं नाही, नवऱ्यापाशी असले काम करायला लागते. माईच्यात गेल्या जरा आळबोळ चालतोय, कसं बी नाही काम. पंढरी माहेर आहे. आणि इथं तुम्ही आलात ना माऊली, सगळ्या महिला मस्त जेवायला बसलेल्या असतात आणि हे सगळे त्यांना जेवायला वाटतात. पहिलवान घरी गेले की बायको नव्हते जेवायला वाढ. माऊलीची सेवा तुम्ही करायला लागलाय, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद हा लागणारच. आम्हाला आशीर्वाद, आमच्या G24 तासच्या टीमला आशीर्वाद पाहिजे. माऊली तुमच्या पाठीशी आहे. माऊली पाठीशी आहे. वा वा वा. तुझं नाव काय? माझं धुंडराम हळदकर. आता धुंडीराम, तुम्ही आम्हाला निळू भाऊची उपमा दिल्यानंतर करकरी टोपी आणि धोत्राचा स्वागा असा वर करून कोल्हापुरात येतो, तुमच्या संगट कुस्ती खेळतो. बोला पुंडली. बाळूमामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला. बाळूमामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला. बाळूमामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला. आणि कांद्यावर घोंगडे, हातात काठीने, बाळूमामा बघताच्या पाठी. माझ्या देवाने बाळू मामाने सोन्यानं माई सोन्यानं भरली ओटी. सोन्यानं माई सोन्यानं भरली ओटी. हंड्यावर घोंगडे, हातात काठीने, बाळू मामा बकऱ्याच्या पाठी. माझ्या देवाने माझ्या सत्यवाने माझ्या सोन्यानं माई सोन्यानं भरली ओटी. सोन्यानं माई सोन्यानं भरली ओटी. सुंबरानं मांडल सुंबगरानं मांडल. सुंबरानं मांड देवा, सुंबरानं मांडल. आणि कोल्हापूर जिल्ह्यात गा छत्रपती किल्ल्यात. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात. आदमापूर गावात गा आदमापूर गावात. आदमापूर गावात आदमापूर गावात. देव माझा देवा गा संत बाळू मामाला. संत बाळू मामाला माझ्या मेंढ्याला देवाला. ये गा देवा सयाला फलटण गावाला.
इथं ना प्रत्येक ठिकाणी राहुट्या ठोकल्या जातात आणि त्या राहुटीमध्ये वारकरी विसावतात. इथे महिला आहेत, तर महिला मंडळांना विचारूया की एका राहुटीमध्ये साधारण आता तुम्ही किती जणी राहताय? 15 जणी राहताय. एरवी दोन राहतात का? होय. जावे बरोबर राहते का? नंदे बरोबर राहते का? तू कमून लाज जाईल. हा, 2 नंदा, 2 जावा, वंश नाही. हा, मग असं काय या रावटीमध्ये? म्हणजे माऊलींची कृपा. आजी काय म्हणते? माऊलीची कृपा, तिची माया सगळ्यावर न्याय, मग तिच्या पोटात सगळी माऊली आहेत. माऊलीची कृपा. माऊलीची कृपा, माया सगळी वर झाले. जरा घसा बसलाय माझा. नाही, असू द्या. घसा कमून बसला. कुणावर वरडलीस? कुणा माया देवावर असं भजन करत कीर्तन करत आलो का? तेलकट खाल्ल्यामुळं? आजीनं 7-8 पुऱ्या हाणल्यात आज. मला एक कळना गाड्या, सिमेंटच्या भिंतीत वरती सिमेंटचं छप्पर आहे, हा, चांगलं घर आहे, सोफा टीव्ही समजा आहे, तरी 2 बायका एकत्र कमवून राहीनात. सासू सुनाचं भांड्याला भांड कमवूनच लागत आहे आणि इथं 15 बायका एकत्र कशाच गड्या? ह्या बघा, इथं महिलांची युती झालेली आहे. त्यांनी रावटीमध्ये ठरविलेलं आहे की संदीप पाठक आले, त्यांनी किती बी उचकिलं, काय भांडणं झाले, काय झालं, आपण सांगायचं, एकमेकाला समजावून घेतात. मागं राहिल्या महिला तर आम्ही पुढे बोलवून घेते त्यासनी. मागं राहिल्या महिला, हो हो, मागं पाठीमागं चालताना राहिल्या दिंडीतनं, कोण काय पुढे आणायचं ती, कोण काय आणायचं ती, टिकल्याची पाकिट, हो काय आणायचं ती, म्हणून त्या राहिल्या तरी आम्ही त्याच्या पाठीशी मागं आहे. गुन्ह्या गोविंदानं रावटीमध्ये राहा आणि घरी गेल्यावर सुद्धा जावेला नंदेला सुद्धा तसंच वागीव ग. म्हणजे एरवीचं नातं रक्ताचं असतं, हे भक्ताचं नातं आहे. टाळ्या माझ्यासाठी, टाळ्या. कसं वाटतं ग? कसं वाटतं ग वारी करता? लय चांगलं, लय भारी, लय भारी. जाताना रडू येते, रडू येतं. घरला कशामुळे रडू येतं? जाऊ सगळं लय महिन्यावर मस्जिद राहिलेलं असते, 20-22 दिवस मस्जिद राहिलेलं असते. लय भारी वाटते. भारी वाटतं ना. हे सगळे शबरी म्हणाले तुला. बसू द्या, बसू द्या. शबरी मानला ना तुम्ही? कमून म्हणाले, शबरी कमून म्हणाली? म्हणत्यात वय बाबा, म्हणत्यात रामायणातली शबरी म्हणत्यात. ऐक ऐक ऐक, राहू दे. शबरी कमून सगळ्या खबरी आहेत म्हणून का? होय बाबा, आता शेवट आलोया. पुढची होती वारी का नाही? कुणाला होती कशाला बाबा? नाही, पांडुरंग परत स्वप्नात येणार आणि म्हणणार चला वारीला. मला सांग, काही त्रास आहे का वारीत? त्रास आहे का वारीत? त्रास काय नाही बाबा माझ्या, काय नाही, काही त्रास नाही. सगळं डोसक्यातलं गेलं म्हणजे माझा लेक मारला अटॅक ना. 2 वर्षाचा याय नव्हतं, 2 वाऱ्या चुकल्या. घरातलं इरू झालंय, मी जाणार म्हणून जाणार, सगळं डोसक्यातलं गेलं, डोसक्यात होतं सगळं. आता चांगलं आहे. आता जरा मला शांत वाटतं इथं आल्यावरच ना, नाही ते सारखं डोसक्यात असं खेळ. डोक्यातलं गेलं सगळं. आता शांत झाली का तू? शांत झाली का आता? चार 5 वाऱ्या करते अजून तू? चला येऊ का? या बाबा, माझ्या कुठं भगवंत मला भेटला. नाही, मला माऊली भेटली. माऊली माझा पांडुरंग भेटल्या आणि मला पोट माझं लेका भरलं रे, भरलं माझं पोट.